नुकतेच भूपेंद्र सिंग कोणत्या दलाचे नवे उपप्रमुख बनले आहेत? नुकतेच भूपेंद्र सिंग इंडियन आर्मी या दलाचे नवे उपप्रमुख बनले आहेत. अलीकडेच स्क्रॅब हा नवीन रक्तगट कोठे सापडला आहे? अलीकडेच स्क्रॅब हा नवीन रक्तगट बंगळुरू येथे सापडला आहे. अलीकडेच राजस्थानच्या थार वाळवंटात किती वर्ष जुने हडप्पा स्थळ सापडले आहे? अलीकडेच राजस्थानच्या थार वाळवंटात 4500 वर्ष जुने हडप्पा स्थळ सापडले आहे. कोणत्या संस्थेने अलीकडेच वर्गात हरित शिक्षणासाठी नवीन उपक्रम सुरू केले? युनेस्को संस्थेने अलीकडेच वर्गात हरित शिक्षणासाठी नवीन उपक्रम सुरू केले. टॉर्स केईपीडी 350 हे क्षेपणास्त्र जर्मनी आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे? टॉर्स केईपीडी 350 हे क्षेपणास्त्र जर्मनी आणि स्वीडन या देशाने संयुक्तपणे विकसित केले आहे. अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा विहार तलाव कोणत्या शहरात आहे? अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा विहार तलाव मुंबई शहरात आहे. दरवर्षी कोणता दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो? दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. थेटेगड पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? थेटेगड पक्षी अभयारण्य केरळ राज्यात आहे. कोणत्या मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 सुरू केली आहे? कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 सुरू केली आहे.